धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। गोष्ट साधारण 5-6 वर्षापूर्वी कोकणातील एका नगरीत घडलेली आहे। ही नगरी म्हणजे तळ कोकणास लाभलेलं गोड गुपित अतिव सुंदर अशा कोकणात ह्या नगरीचं आपलं असं रेखीव सौंदर्य आहे। गोव्याच्या सीमेवर वसलेली ही नगरी म्हणजे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेली मिनी गोवा म्हटलं तरी चालेल। या नगरीत अजूनही डच, इंग्रज तसंच पोर्तुगीजांची छाप दिसून येते। साधारण 250 ते 300 वर्षापूर्वी सर्वप्रथम डचांनी ह्या भूमीत समुद्रमार्ग प्रवेश केला व आपलेचं करून टाकलं। त्या काळी ही नगरी व्यापाराचे मुख्य ठिकाण होतं। डच व त्यानंतर इंग्रज हे नगर विकसित केलं। त्या काळी सुनियोजितरित्या बांधलेल्या शासकीय इमारती, बाजारपेठा, ड्रेनेज व्यवस्था, बंदर आजही जशाच्या तशा उपयोगात आहेत। 150 वर्षाहून जुनी नगरपालिका महाराष्ट्रातील जुन्या पालिकातील एक अशी आहे। सुंदर अशा अथांग सागरातील लाईट हाऊस आजही दिमागात उभा आहे। डच, इंग्रज जाता जाता आपल्या अस्तित्वाच्या खुणा मागच सोडून गेले। डच वकार ही अशीच एक मुख्य आकर्षण असलेली वास्तू। भव्य दिव्य अशी ही इमारत डच संस्कृतीची साक्ष देते। असे म्हटले जाते की डचांनी ह्या वकारीत कुठेतरी एक गुपित भुयारी मार्ग देखील बनवला होता, जो थेट गोव्यापर्यंत जातो। या पुरातन वास्तूविषयी सुद्धा काही भयानक असे अनुभव सांगितले जातात। असो, पण आपली आज ही गोष्ट ह्याच वकारी शेजारी लागून असलेल्या पोलीस वसाहतीमधली सावंत कुटुंबियाबद्दलची आहे। वैभव व मधू ही सावंत दाम्पत्याची 2 मुलं। वैभवनं जेव्हा 7वीची परीक्षा दिली होती व तो मे महिन्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत होता। शेजारची अनेक मुलं त्याला समवयीन होती, त्यामुळे त्याची चांगलीच गट्टी होती। दररोज मित्रांसोबत मैदानात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळण्यात वेळ जाई। मुलांच्या हट्टाखातर आज सावंत काकांनी नवी कोरी सायकल आणली होती। वैभव भलताच खुश होता। सकाळ होताच तो सायकल घेऊन मित्रांना दाखवायला गेला। सर्व मित्रांनी जुना प्रलंबित असा प्लॅन आता पूर्ण करायचा बेत केला। दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या सायकली घेऊन लांब वर फिरायला जाणार होती। सकाळी ठरल्या वेळेला वैभव व त्याचे इतर 4 मित्र सायकल घेऊन भेटले आणि प्रवास सुरू झाला। कोकणातली लाल मातीच्या चिंचोळ्या गल्ल्यातून सायकली वेग धरत होत्या। रस्त्याच्या दुतर्फा काजू, आंबा तसंच फणसाच्या बागा सुगंधित होऊन मागे सरकत होत्या। सर्वजण या अप्रतिम अशा दृश्याचं दर्शन घेऊन पुढे होत होते। आता दूरवर माडाची झाडं दिसत होती। किनारा जवळ येत होता। लाटांचे आवाज दूरहून कानाची पारणे फेडत होते। सर्वांनी सर्वप्रथम लाईट हाऊस गाठलं आणि मग उंच बंदरावर जाऊन समोरचं मनोरम्य दृश्य पाहत बसले। समुद्रावरनं येणारी हवा आल्हाददायक वाटत होती। मजा मस्ती सुरू होती। जेमतेम 12-13 वर्षाची उन्हाळ पोरं भूक बळावली। पालकांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून सर्वांनी बंदराशेजारील एका छोट्याशा हॉटेलमध्ये मिसळपाव पार्टी केली। आता परतीचा प्रवास सुरू होणार होता, पण एवढ्या दूर येऊन सरळ घरी जातील अशी मुलं ती काय? घरी जाताना वाटेवरील इंग्रजांच्या कब्रस्थानात जाण्याची साहसीवाजा कल्पना त्यातील एकाला सुचली आणि बाकीच्यांनी शेवटचा घास चघळत मोठ्या खुशीनं मान हलवल्या। सायकलीवर पॅन्डल मारून सगळेजण निघाले।
इंग्रजांचं कब्रस्तान ही जागा त्या सर्वांसाठी लहानपणीच मोठ्या कुतूहलाचा विषय होती. शाळा आणि घर याच्या मध्यभागी असलेलं कब्रस्तान दररोज सर्वांना वाटेवर एका बाजूस लागे. जुना असा आवाढव्य लोखंडी गेट निदान गेली शतकभर तरी उघडला गेला नसेल. येता जाता त्या गेटकडे डुंकून पाहण्यासही पालकांची सक्त मनाई होती. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या जागेत काय काय असेल, आपण एक दिवस तरी जाऊन पाहू अशी सर्वांची इच्छा होती. उन्हाळ मुलांना कब्रस्तानची भीती ती काय, आज तर पूर्ण सूट ही होती. आता मध्ये फेरफटका मारून आणि जाऊ मग घरी. घरी कोणास काय समजते अशी वेडी समजूत. शाळा सुरू झाली की मित्रांना काहीतरी चटपटीत सांगायला मिळेल हा उद्देश. सर्वजण येऊन कब्रस्तानजवळ पोचले. रस्त्याच्या दोह बाजूस कटाक्ष टाकून कोणी नसल्याची खात्री करून सर्वजण उंच गजाच्या आवाढव्य लोखंडी गेटजवळ येऊन उभे राहिले. एवढ्या वर्षात गेटच्या इतक्या जवळ येण्याची त्यांची पहिलीच वेळ. गेटवर उंचावर खूप जुने गंजलेले बोर्ड लावले होते. नोटीस, प्रॉपर्टी आणि असंच काही पुसटसं अस्पष्ट इंग्रजी शब्द त्यावर दिसत होते. 2 गजामधून आत मान घालून सर्व मुले चौफेर निरखू लागली. पण इथून फक्त दाट झाडे झुडपेच दिसत होती. तेवढ्यात कब्रस्तानामधील ठेंगण्या भिंतीची कल्पना कुणीतरी सुचवली आणि सर्वजण आपल्या सायकली मागील बाजूस पळवल्या. भिंतीच्या कडेला सायकली लावून त्यावर चढून एक एक करून सर्वांनी आत उड्या टाकल्या. सर्वत्र सुकलेल्या पालापाचोळ्याचा ढीग पसरला होता. उड्यांची चाहूल लागताच त्यातून सरपटणारे प्राणी सरसर करून पळाले. सर्वांच्या अंगातून भीतीची एक लहर चर्र करून गेली. सर्वांनी एकमेकाकडे पाहिले आणि सावरण्याचा इशारा करीत समोर पाहू लागले. सर्वत्र दाट झाडी होती. आतला परिसर पूर्णपणे महाकाय अशा वृक्षांनी व्यापला होता. वृक्षांच्या फांद्या चौबाजूस पसरल्या होत्या आणि त्याच फांद्याचा आधार घेत अनेक वेलींचे जाळे तयार झाले होते. त्या दाट झाडांची व्याप्ती एवढी होती की सूर्यप्रकाश नावापुरताच जमिनीपर्यंत पोचू शकत होता. कदाचित बराच काळ ही जागा निर्मनुष्य राहिल्याने अशी स्थिती झाली असावी. वैभव आणि मित्र त्या सुकलेल्या पालापाचोळ्याच्या थरातून अंदाज घेत पुढे येत होते. ते सर्व जागेचे निरीक्षण करत होते. झाडावरती अनेक ठिकाणी पक्ष्यांची घरटी, तसेच उंच ठिकाणी उलट्या अवस्थेत लटकलेली निद्राधीन वटवाघुळे दिसत होती. ही निर्मनुष्य दाट झाडी पक्ष्यांसाठी योग्य अभयस्थान बनली होती. एवढ्यात एकाचे लक्ष कोपऱ्यातील करवंदाच्या झुडपाकडे गेले. लहानसं पण ते काटेरी झुडूप काळ्या चमकदार टपोऱ्या करवंदाने भरलं होतं. सर्वांच्या तोंडास पाणी सुटलं. झुडपाकडे कूच करून करवंदावर ताव मारायची स्पर्धा सुरू झाली. वैभवची जिज्ञासा बुद्धी त्यात सर्वांपासून दूर इकडे चौबाजूचे निरीक्षण करण्यात व्यग्र होती. वैभव हळूहळू सुकलेल्या पानातून पुढे आत जाऊ लागला. त्याच्या चारही बाजूंना महाकाय वृक्ष आपल्या वयाची साक्ष देत उभी होती. वैभवचं लक्ष समोरील वृक्षाच्या खोल डोलीवर गेलं. थोड्यावर उंचीवरील डोलीत 2 मोठे डोळे चमकत होते आणि वैभवच्या दिशेने निरखून पाहत होते. ते काय आहे हे पाहण्यासाठी वैभव त्या दिशेने चालू लागला. थोडा चालल्यावर त्याचा पाय कुठल्या तरी अवघड गोष्टीस अडकला आणि तो धडपडून खाली जमिनीवर पडला. सुकलेल्या पानात काहीतरी पडल्याचा आवाज येताच वैभवचे मित्र धावत त्या दिशेने पळाले व वैभवची विचारपूस करू लागले. वैभवचा गुडघ्याला कशाची तरी जोरात आपटल्याने छोटीशी जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहू लागलं होतं. पानाचा थर बाजूस केल्यावर लक्षात आलं की तिथे एक कबर होती आणि त्या कबरीच्या जाडशा फरशीवर
अडकून तो पडला होता. वैभवचं लक्ष अजूनही त्या डोलीकडे होतं. तो बसल्या जागेवरून डोलीकडे पाहू लागला. त्याचे मित्रही वर डोलीकडे पाहत होते. डोलीच्या आत एक मोठं म्हातारं घुबड स्तब्ध बसलं होतं व तेही सर्वांकडे एकटक आपल्या मोठ्याशा डोळ्यातून पाहत होतं. त्याची तीक्ष्ण नजर खूपच भयावह वाटत होती. असली तरी गरीब स्वभावाचा निरुपद्रवी प्राणी पक्षी असल्याची जाणीव सर्वांस होती. घुबड अशा ऐटीत बसलं होतं जणू गेली कित्येक वर्ष या गर्द झाडीत त्याचं राज्य असावं व सर्व जागेवर तो लक्ष ठेवून असावा. कदाचित त्याच्या धारदार नजरेस जास्त वेळ नजर मिळवण्याची हिंमत नसल्याने सर्वांनी आपल्या नजरा खाली वळवल्या व वैभवची विचारपूस करू लागली. वैभवच्या जखमेतून रक्तस्राव थांबला होता, मात्र त्याचा पाय दुखायला लागला होता. एवढ्यात कुठल्याशा घाणेरड्या वासाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. कुठून तरी जळकट कुसकट वास येत होता. सर्वजण वासाची दिशा शोधू लागले. कदाचित पक्ष्यांच्या सर्वत्र पसरलेल्या विष्ठेचा दुर्गंध असावा. सुरुवातीस थोडा हलका येणारा वास हळूहळू वाढत चालला होता. एवढ्यात एकाचं लक्ष मनगटावरील घड्याळाकडे गेलं. 3:30 वाजून गेले होते. फार उशीर झाला होता आणि अजून जास्त उशीर झाला तर घरी पोचल्यावर काही खैर नाही हे लक्षात येताच सर्वजण पटापटा उठून मागील भिंतीच्या बाजूस भराभर चालू लागले. मागून तो वास अजूनच दाट होऊ लागला होता. भिंतीमागे सायकली तशाच लावलेल्या अवस्थेत होत्या. वैभवचा पाय अजूनही दुखतच होता. मित्राच्या मदतीने तो कसाबसा भिंतीवर चढला व सायकलीवर पाय ठेवून खाली उतरला. सर्वजण आता कब्रस्तानच्या बाहेर पडले होते. तरीही एव्हाना आतली वासाची तीव्रता एवढी वाढली होती की सर्वांच्या नाकामध्ये झिंझिण्या जाणवू लागल्या. पण या सर्व प्रकारापेक्षा आता त्यांना घरी लवकर पोचण्याची घाई जास्त होती. प्रत्येकानं आपापल्या सायकलीवर सवार होऊन पॅन्डल मारण्यास सुरुवात केली. वैभवला मात्र सायकल जड वाटू लागली होती. तो जोर लावून पॅन्डल मारत होता तशी सायकल हळूहळू पुढे होत होती. त्याला सर्व मित्र वेग धरण्यास सांगू लागले, पण त्याच्याने सायकल वेगाने चालवणे जमेना. मागचे चाक जाम झाल्यासारखे वाटू लागले होते. त्याने एकदा थांबून सर्व काही ठीक असल्याची खातरजमा केली. चाकात काही समस्या नव्हती. मग सायकल एवढी जड का वाटत होती? वैभव एवढी ताकद लावून पॅन्डल मारत होता की आता त्याचं दोन्ही पाय शिणू लागले होते. एका मित्राने वैभवला सायकलीवरून उतरण्यास सांगितले व तो स्वतः त्यावर स्वार होऊन 1-2 पॅन्डल मारून पाहिले. सायकल अगदी व्यवस्थित भरभर पळत होती. या प्रकाराने वैभव चक्रावून गेला. अरे काय वैभव, जीव नाही तुझ्यात की मस्करी करतोयस आमची? असं म्हणून त्या मित्राने सायकल पुन्हा वैभवकडे दिली. सर्वजण पुन्हा निघाले. वैभवची परिस्थिती मात्र अजूनही तशीच होती. कोवळ्या वयातली तो मुलगा एखादा ट्रक खेचावा तेवढ्या ताकदीनं सायकल खेचत होता. त्याची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. तो पूर्णपणे घामाने डगमगला होता. पण आता त्याचे पूर्ण शरीर असह्य वेदना होत होत्या. अगदी चालत गेलो तरी जास्तीत जास्त अर्धा तास लागावा असा तो रस्ता. आज मात्र त्याचा 1 तास उलटून गेला होता. वसाहतीत पोचताच सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. वैभव कसाबसा घरच्या मागील दारापर्यंत जाऊन पोचला. तेथील छोट्याशा बागवाजा कुंपणात सायकल लावली व तो आज जाऊन पलंगावर विसावला. शरीरातील ताकद पूर्णपणे संपली होती व तो असह्य वेदनाने कणत होता. संध्याकाळ होऊन गेली होती. 7:30 वाजले होते. वैभवच्या उशावर आई बाबा तीव्र चिंतेच्या छायेत उभे होते. डॉक्टर 2 वेळा येऊन गेले तरी वैभवच्या आजाराचे मूळ निदान गवसत नव्हते. तो तापाने फणफणला होता व त्याची शुद्ध हरपल्यात जमा होती. त्याच्या कन्यावरून त्याच्या भयंकर
देहवेदनेची कल्पना येत होती. बातमी वसाहतीत पसरल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. थोड्याच वेळात शेजारचे डिसोजा आले. सावंत काका आणि ते सहकर्मचारी देखील होते. त्यांचा मुलगा आज वैभव सोबत होता. त्याने घाबरून आपल्या घरी सर्व कबुली दिली होती. कब्रस्तानातील गुपित फेरीपासून ते घरी पोचेपर्यंत वैभवच्या सायकलीच्या कसरतीची कथावदन त्यानं केलं होतं. घडला सारा प्रकार ऐकून सावंत काकांना सद्य परिस्थितीचा कारणाची पुसटशी कल्पना आली होती. तोवर घड्याळ 10चा टोला देऊ लागलं. इलाज तातडीनं होणं गरजेचं होतं. सावंत काकांना काही सुचत नव्हतं. डिसोजानी त्वरित त्यांना काहीसं सुचवलं व त्यांचा होकार मिळताच डिसोजानी स्वतः जवळील चर्च गाठलं. थोड्याच वेळात डिसोजा फादर परेरा यांना घेऊन परतले. वयाचे 75 ओलांडलेले फादर परेरा आजही त्यांच्या उंचापुऱ्या व तरतरीत देहयष्टीमुळे तरुण वाटत होते. आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य गोव्यातील चर्चमध्ये व्यतीत केल्यानंतर उतार वयात ते आपल्या पूर्वजांच्या मूळ गावी परतले होते. अशा प्रकारच्या अनेक प्रकारचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता आणि त्यामुळेच त्यांचे नाव कोणी एकेकाळी गोव्यामध्ये चर्चेचा विषय होते. वैभवचा ताबा आता फादर परेरांकडे होता. लाल झगेदार शुभ्र कोटातील फादर वैभवला केसापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत निरखून पाहत होते. त्याच्या हातात एक अत्तरनादानी प्रमाणे पात्र होते. त्या पात्रामध्ये चर्चमधली पवित्र पाणी असे होते. वैभवच्या कपाळावर हात ठेवून फादर मिटल्या डोळ्यांनी ईश्वराचे स्मरण करू लागले. तापाची पातळी एवढी जास्त होती की फादरच्या हातात चटके लागत होते. फादरच्या मागे सावंत काका काकू जमलेले काही शेजारी मोठ्या आशेने उभे होते. 2 ते 3 मिनिटाच्या अभ्यासात ही भूतबाधा असल्याची खात्री फादरना झाली. त्याने आपला कान वैभवच्या ओठाजवळ नेला व त्याचे हळू आवाजातील कन्ने ते ऐकू लागले. त्या आवाजामध्ये ते कसलाचा शोध घेत होते. त्यांच्या चाणाक्य बुद्धीने ते शब्द ओळखले. वैभव एकसारखा सायकल जपत होता. फादरनी सावंत काकांना वैभवच्या सायकलची माहिती विचारली व त्वरित आपला मोर्चा घराच्या मागील दरवाजाकडे वळवला. फादरनी दरवाजा हलकाच ढकलला. समोर काळा कुट्ट काळोख होता. फादरने आपल्या कोटाच्या खिशातून टॉर्च काढली व ती चालू करून त्याचा झोत डाव्या बाजूस टाकला. टॉर्च समोरून सावकाश वळवत उजव्या बाजूस आणली. उजव्या कोपऱ्यात वैभवची सायकल उभी होती. आता फादरच्या टॉर्चचा झोत सायकलीवरून फिरू लागला. सायकलीमागील कॅरियरवर कोणी एक स्त्री बसलेली दिसत होती. पांढरा शुभ्र गाऊन घातलेली ती स्त्री निर्जीव असल्यासारखी स्तब्ध चित्ताने कॅरियरवर बसली होती. फादर दरवाजात उभं राहून टॉर्चच्या प्रकाशात झोतात तिचे निरीक्षण करू लागले. त्यांनी झोत सरळ तिच्या चेहऱ्यावर सोडला. तिचा चेहरा काहीसा खाली कललेल्या स्थितीत होता व ती एकटक जमिनीच्या दिशेने पाहत होती. टॉर्चच्या प्रकाशामध्ये तिचे हिरवे घारे डोळे चमकत होते. तिच्या चेहऱ्याची तशीच शरीराची एक बाजू भाजल्याप्रमाणे भासत होती. गोरा पान रंग आणि सोनेरी कुरळे केस या सर्व वर्णनावरून फादर परेरांनी ओळखलं ते शेकडो वर्षापूर्वी जळाल्या कारणामुळे मृत पावलेल्या एका ब्रिटिश महिलेचं पिशाच्य होतं. कब्रस्तानातून नको ती बॅच सायकलच्या कॅरीवर बसून वैभवसोबत घरापर्यंत पोचली होती. फादर दरवाजात काहीसा आड करून मागच्या पावली पुन्हा आत जिथे सर्व जमले होते ते आले. घड्याळ 12वा टोला देत होतं. सावंत काकांना बाजूस घेऊन काहीशा गंभीर आवाजात फादर म्हणाले, वैभवची सायकल लवकरात लवकर कब्रस्तानात नेऊन सोडावी लागेल. बाकी जे दृश्य त्यांनी पाहिले होते त्यातील चकार सुद्धा सावंत काका सांगणे त्यांनी टाळले.
बाकी सर्वांस वैभवसोबत राहण्यास सांगून फादर सावंत काकांना घेऊन पुन्हा घरामागील अंगणात आले. टॉर्चचा प्रकाश सायकलवर पडला. ती तशीच बसून होती, पण तिला पाहणे फक्त फादर परेरांच्या दृष्टीला शक्य होतं. सावंत काकांना दिसत होती ती फक्त सायकल. काही न बोलण्याचा इशारा करत मूकपणे फादरनी सावंत काकांना सायकल ढकलत चालण्याची सुरुवात करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे सावंत काकांनी पायानं स्टँडवर केलं व दोन्ही हँडेल धरून पहिलं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करू लागले. सायकल काही जागची आले ना. कुणीतरी खूप अवजड वस्तूवर ठेवल्याप्रमाणे ती वाटू लागली. काकांनी फादरकडे पाहिलं. फादरने डोळे मिटून काहीतरी पुटपटले आणि हातातील पाणी सायकलच्या कॅरियरवर शिंपडलं. सायकलची चाकं आता बरबर फिरू लागली. कब्रस्तानच्या दिशेने प्रवास सुरू झाला. वसाहतीमागील बोळ सोडून फादर व सावंत काका मुख्य व चिंचोळ्या रस्त्याचे ऊन मिळाले. पुढे सावंत काका सायकल घेऊन आपली आणि त्याच्या मागून फादर टॉर्च घेऊन चालत होते. सायकलीचा वेग कमी होताच फादर सायकलीवर पात्रातील पाणी शिंपडत व काहीतरी पुटपुटत सायकल पुन्हा भरभर चालू लागे. सर्वत्र गाढ अंधार होता. वातावरणात गारवा जाणवत होता. ती रात्र कमालीची शांत होती. आज रात्र किड्यानी किर्र देखील नव्हता. फक्त गूढ शांतता मनामध्ये गोंगाट करत होती. रस्त्याच्या दुतर्फा झाडे मागे सरकत होती आणि ते तिघे पुढे पुढे जात होते. सावंत काका, फादर आणि फादरांना दिसणारी ती अजूनही त्याच अवस्थेत स्तब्ध निष्प्राण डोळ्यांनी बसलेली. आता निम्मे अंतर पार झाले होते. किनाऱ्यावरून येऊन आपटणाऱ्या लाटांचा आवाज आता दूरवरून या धीरगंभीर शांततेत मिसळत होता. सायकलवरील भार आता हळूहळू वाढू लागला होता. तसेच पात्रातले पाणी देखील तळ गाठू लागलं होतं. सावंत काका खूप मेहनतीने सायकल खेचत होते. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त वैभवचे विवळणारे चित्र दिसत होते. एक बाप आपल्या लेकरावरील संकट दूर लोटून नेत होता. पाणी मात्र आता रिकामे झालं होतं. कब्रस्तान जेमतेम 100 मीटर अंतरावर राहिलेलं असताना सायकल जागच्या जागी स्थितप्रज्ञ झाली. फादरनी सावंत काकांना जोर लावायचा इशारा केला. त्याप्रमाणे काकाने अंगातलं सगळं बळ एकवटलं व सायकल ओढू लागले. चाका अजिबात फिरत नव्हती, पण एवढ्या ताकदीनं सायकल इंच इंच फरफटत पुढं होऊ लागली. गारवा असूनही काकांच्या गालावर घाम उतरू लागला. उरलेलं छोटंसं अंतर पार करण्यासाठी अंदाजे अर्धा तास तरी लागला होता. आता ते कब्रस्तानच्या गेटपाशी येऊन पोचले होते. त्यावेळी गेली कित्येक वर्ष बंद असणारं ते भारी भरक्कम गेट काहीसं उघडं असल्याचं दिसलं. हे पाहून सावंत काका चरकले. काही ठराविक रात्री 12 वाजल्यानंतर कब्रस्तानचं गेट आपोआप उघडलं जातं असे पूर्वी कधीतरी त्यांच्या ऐकिवात आलं होतं. त्याची प्रचिती त्यांना आज होत होती. फादर परेरांसाठी मात्र हे सर्व काही नवं नव्हतं. या क्षणी त्यांच्या मनावर इथवर आल्याचं समाधान जास्त होतं. ते सावंत काकाच्या जवळ गेले व हळूच कानात काहीतरी सांगितलं. त्यांनी काकांना सायकल गेटपाशी सोडून मागे फिरण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे काकांनी सायकल गेटच्या तोंडास ठेवून उभी केली व ते फादरपाशी आले. फादर व सावंत काका मागे फिरून परतीच्या प्रवासाला लागले. फादरनी परत मागं वळून पाण्यास मज्जाव केला होता. ते 10-15 पावले चालले असतील एवढ्यात पाठून एक आवाज आला, ट्रिंग ट्रिंग. कोणीतरी सायकलची बेल वाजवली होती. फादरनी दुर्लक्ष करून चालण्याचा इशारा केला. दोघं भरभर पावले टाकत चालू लागले. थोडं चालल्यावर पुन्हा बेल वाजली. आता कमी कमी अंतराच्या वेळाने बेल वाजू लागली. हे दोघं दूर परतल्यावर सुद्धा बेल वाजायचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मगाची शांतता आता सायकलच्या एकसारख्या ट्रिंग ट्रिंगमुळे भंग पावत होती. आता बऱ्यापैकी पुढे वसाहतीजवळ पोचल्यावर आवाज पुसट होत होता. अजून थोडं पुढं आल्यावर आवाज येईनासा झाला. सुखरूप घरी येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वैभव आता सुरक्षित होता. त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत होती. फादरने घडलेले हकीकतचे गांभीर्य व कल्पना सर्वांना पटवून दिलं आणि त्यांनी निरोप घेतला. जाताना त्यांनी वैभव व वसाहतीतील इतर मुलांना कब्रस्तानापासून दूर ठेवण्याची सक्त ताकीदवजा इशारा दिला. आज शाळेचा पहिला दिवस होता. घडल्या प्रकारात जवळजवळ महिना झाला होता व परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आली होती. वैभव पायी शाळेत पोचला होता. शाळेत इतर मित्रांच्या सायकली पाहिल्यावर त्यालाही आपल्या सायकलीची आठवण आली. सायकल आपल्यासोबत असावी तर आपण आज ऐटीत सायकल घेऊन आलो असतो. घडला प्रकार त्याच्या डोक्यात फिरू लागला. कब्रस्तानात सायकल सोडली हे समजल्यावर तो खूप रडला होता. वारंवार त्याच्या मनाला ही गोष्ट सलत होती. आज शाळेत बसल्या बसल्या तो सायकलीचाच विचार करीत होता. पहिला दिवस असल्याने शाळा अर्ध्या दिवसाने सुटली. 2:30 वाजले होते. सगळे आपापल्या सायकलीने पटापट निघून गेले. वैभव चालत निघाला. विचारात अजूनही त्याची ती सायकल नकळत त्याचे पाऊल आडवाटेला वळाली. कब्रस्तानच्या गेटपाशी येऊनच न राहून तो जवळ जाऊन गेटच्या गाजातून आत डोकावू लागला. आता तीच गर्द झाडे दिसत होती. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सर्व झाडे झुडपे हिरवीगार दिसत होती. सर्वत्र हिरवळ पसरली होती. पण ह्या सर्वांपेक्षा वैभवची नजर अजूनही काहीतरी वेगळं शोधत होती. त्याची सायकल कुठंच दिसत नव्हती. एवढ्यात त्याची नजर दूरवरील त्याच मोठ्या उंच वृक्षावर गेली. ते पूर्णपणे दाट परावलंबी वेलींनी झाकलं गेलं होतं. अधूनमधून सूर्यकिरणाची तिरीप त्या वृक्षावर पडत होती व त्या कवळशात वेलीआड काहीतरी चमकत होतं. वैभवनं ओळखलं होतं. त्याची सायकल वर उंच ओढली जाऊन वेलीने गुंडाळली गेली होती. त्याची नजर अजून थोड्याशा वर असलेल्या डोलीवर गेली. 2 मोठे तीक्ष्ण डोळे चमकत होते. तेच म्हातारं घुबड तिथं बसलं होतं. एका क्षणासाठी वैभवचं मन सारं काही आठवून चर्र झालं. तो पाठ फिरवून भरभर चालू लागला. एवढ्यात पाठून एक आवाज आला, ट्रिंग ट्रिंग.